एक नैसर्गिक चक्र आहे. तसंच व्यक्ती-व्यक्तीकडून फसवणूक, दुरावा किंवा एकमेकांमध्ये ईर्ष्या हे मानवी प्रवृत्ती ही नैसर्गिकच आहे. पण एखाद्याकडून कितपत दुखावून घ्यायचं, जर का वाईट अनुभव आला असेल एखाद्या व्यक्तीकडून आणि पुढची व्यक्ती प्रामाणिकपणे असेल, तरीसुद्धा तिला दुखावलं गेलं असेल, फसवलं गेलं असेल, तर चूक त्या फसवणाऱ्या व्यक्तीची नाहीये, फसणाऱ्या व्यक्तीची आहे. का? तुमचा स्वाभिमान, तुमची तत्व हो, हे तुम्ही टिकवायचंय. सगळं दिलेलं आहे आणि मुळातच मनुष्य हा स्वतः एक शक्तिशाली आहे. फक्त त्याला स्वतःची शक्ती, स्वतःमध्ये असणारी जी एक जे आपण म्हणतो, की धाडस, धैर्य ते ओळखायचं आहे. आणि म्हणूनच प्रभू म्हणतात, प्रत्येक घरामध्ये रावण आहे, तिथे बिभीषण सुद्धा आहे. हिरण्यकशिपू आहे, तिथे भक्त प्रल्हाद सुद्धा आहे.